खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं, अमित शहांकडनं कौतुक। झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असताना आरोप प्रत्यारोप सुरू। महाविकास आघाडीने मुंबईसाठी 10 वर्षात काय केलं, शहांची टीका। मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिनाभरामध्ये अहवाल द्या, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना। मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचे देखील सुतोवाच। तर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीसाठी यापूर्वी कधीच असा उत्साह दिसला नाही। अचानक सकारात्मक कसे झाले, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावलं। राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं भाष्य। राज ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक। उद्धव ठाकरे यांनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय, संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबईत आमच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचीच ताकद जास्त, उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल। बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मॅच फिक्सिंग, महाराष्ट्रामध्ये मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी गाठीभेटी, हिंदी भाषा वादावरून नाना पटोले यांची टीका। उद्धव ठाकरे बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा फडणवीस घरफोडे गृहमंत्री, ठाकरेंनी काल केली होती टीका। फडणवीसांच्या कार्यक्रमात फडणवीसांसह महाजन, रक्षा खडसे मंचावर, तर एकनाथ खडसे मात्र स्टेजच्या खाली। खासगी कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना स्टेजवर बोलावणं अपेक्षित नव्हतं, खडसेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आल्यानंतर जिल्ह्यासाठी पदरात काहीतरी पडेल असं वाटलं होतं, पण फडणवीसांनी प्रत्येक वेळी रिकाम्या हाती पाठवलं, एकनाथ खडसे यांची टीका। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवार उपस्थित, तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारामध्ये व्यस्त। माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला संधी द्या, उसाला योग्य भाव देऊ, सत्ता एकाच हातात गेली की भ्रष्ट होते, वेगवेगळ्या हातात गेली की विकासाला वाव मिळतो, युगेंद्र पवारांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। हिट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द, संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द। आज पैसे भरण्याची होती शेवटची तारीख, आरोपानंतर शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। सासरच्यांकडनं हुंड्यासाठी छळ, जाचाला कंटाळून विवाहितेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, बीडच्या आष्टीमधली आंबोऱ्यातली घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम, मुकुंदवाडी परिसरातील अनधिकृत 50 दुकानं भुईसपाट। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ, हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी। नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम असेल। शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पुण्यामध्ये जमले, धारकऱ्यांकडनं तुकोबा रायांच्या पालखीचं स्वागत, तर संभाजी भिडे यांनी पालखी रथाचं सारथ्य केलं।